गुड मॉर्निंग। तर आज आहे महाशिवरात्री। तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। हर हर महादेव। तर माझा ना हा व्हिडिओ यायला खूप लेट झाला आहे, खूप म्हणण्यापेक्षा म्हणजे 5-6 दिवस झालं व्हिडिओ लेट येत आहे, कारण मी ना महाशिवरात्री झाल्या दुसऱ्या दिवशी ना आजारीच पडले होते, कारण एवढे थकून गेलते ना त्या दिवशी, आणि उपवास असल्यामुळे ना आता उपवास आहे म्हणण्यापेक्षा आपण काहीतरी खातोच, पण खूप असं हेक्टिक होऊन गेलं माझ्यासाठी। मी ना सकाळी छान अशी देवपूजा करून घेतली, महादेवाच्या पिंडीला ना अभिषेक घालून घेतला, माझ्याकडून शक्य होते ना तेवढं करून घेतलं। घरी छान तूप दही साखर असं ना सगळा अभिषेक करून घेतला होता। आणि नंतर ना शरूच्या पप्पाने ना पळशीची फुलं आणली होती। तर आज ना महादेवाला पळशीच्या फुलांचा बेलांचा असा मान असतो। आता जेवढं फुलं मिळेल ना तेवढे आणलेत बरं का आम्ही। तर मी ना छान अशी देवपूजा करून घेतली, पिंडीला बेल वगैरे वाहून पळशीची फुलं वाहून देवपूजा केली, अगरबत्ती धूप असं सगळं लावून घेतलं। एवढं प्रसन्न वाटत होतं ना देवपूजा केल्यानंतर। आणि नंतर इथं शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि फराळाची तयारी सुरू होती। सगळ्यांना असं खिचडीच आवडते, पण शरूच्या पप्पाला ना भगर आणि बटाट्याची भाजी खूप जास्त आवडते, त्यामुळे आज सकाळी ना भगर आणि बटाट्याची भाजी करायचा प्लॅन ठरला होता। आणि तर बघा आमच्या शरू मॅडमना ना काहीतरी कचरा केला, त्यामुळे मी तिला रागवली होती की पटकन आवरून ठेव म्हणून, पण तिचं ते आवरण्यापेक्षा ना तारक मेहता बघण्यात एवढं लक्ष होतं ना, तिला खूप जास्त आवडतं तारक मेहता। दुपारी छान अशी फराळ वगैरे झाल्यानंतर ना आम्हाला महादेवाचं दर्शन करायला जायचं होतं। आता ऐन टाईमला तर मला तर वाटतं ना की असं काहीतरी सण वगैरे असलं ना की मंदिरात जायलाच नको, कारण एवढी गर्दी होती ना। आणि त्या दिवशी असं झालं होतं की तिथे एक लेडीज आली होती, म्हणजे मी असं ऐकलं की तिचं मंगळसूत्र चोरीला गेलं होतं। तर असं खूप वेळेस होतं, त्यामुळे ना सगळ्यांनी असं काळजी करूनच जायला पाहिजे कुठे गर्दीच्या ठिकाणी जाताना। खूप जास्त गर्दी होती, म्हणजे पास काढला होता तरी पण असं एवढी गर्दी होती ना, म्हणजे 1 मिनटंसुद्धा देवाला बघायला मिळालं नाही, म्हणजे असं 1-2 सेकंदच फक्त असं बघून हे झालं माझं तर। आणि इथं शरूच्या पप्पांना थोडंफार असं व्हिडिओ शूट करत होते, कारण तुम्ही बघू शकता एवढी जास्त गर्दी होती नाही ते पास काढूनसुद्धा। मला तर नंतर वाटायला लागलं की बापरे का म्हणून आलो आपण आज, कारण असं तर दर्शन होत नाही, त्यापेक्षा ना दुसऱ्या एखाद्या सोमवारी आलो असतो ना किंवा सुट्टीच्या दिवशी, तर त्या दिवशी ना निवांत असं दर्शन झालं असतं आपलं, पण असो जाऊ दे म्हणलं। आणि तिथं ना जत्रा पण भरली होती, तर शरीर बाळाचं सुरू होतं की मला जत्रेत जायचं आहे, काहीतरी घ्यायचं आहे, मला फिरायचं आहे। तिचं आधी देवाला जाण्यापेक्षा ना ते सुरू असतं, लहान मुलांचं नेहमी तेच असतं। म्हणजे आपण लहान होतो ना, मला तर आठवते की मला जत्रेत जायला एवढं आवडायचं ना, आपल्याला काही सगळ्यांनाच लहान मुलांना आवडतं। तर इथं ना तिचं काहीतरी गाडी घ्यायचं सुरू होतं, मी तिला म्हणत होते की नको घेऊ, कारण अशा जत्रेतल्या ना खूप लवकर खराब होते, त्यामुळे मला नको वाटत होतं। आणि तिथून झाल्यावरती ना जवळच डीमार्ट होतं, त्यामुळे आम्हाला डीमार्टला जायचं होतं किराणा घ्यायला। आणि ते पाणी ते उभा करायची सुरू होते, अजून काय बसवले नव्हते। तसं जत्रा 15 दिवस आहे, मी अजून एकदा तर जाणारच जत्रेला। थोडंफार डीमार्टमधून किराणा घेतला। मला डीमार्टमध्ये जायला ना तर नकोच वाटतं, कारण एक वस्तू घ्यायला जातो आणि एवढ्या वस्तू घेऊन येतो ना आपण, असं वाटतं की नाही हे पण लागते हे पण लागते। तर असं करून करून ना ट्रॉली भरून गेली होती, आणि येताना एवढी गर्दी झाली होती ना, म्हणजे खूप जास्त ट्रॅफिक झालं होतं, जवळच मंदिर असल्यामुळे आणि डीमार्ट त्यामुळे ना, आणि सुट्टीचा दिवस त्यामुळे खूप जास्त गर्दी होती। आणि उसाचे ट्रॅक्टर असतात ना त्यामुळे तर खूपच जास्त हेक्टिक होऊन जातं। तर म्हणजे आमचा ना अर्धा 1 तास तरी ट्रॅफिकमध्ये गेला असेल। तिथून आल्यावरती नाही शरीरचं गाडी खेळणं सुरू होतं। आता मला हा सगळा किचन ओट्यावरचा ना पसारा आवडायचा होता, मला खूप जास्त वैताग आला होता, पण आता ऑप्शन पण नाही, कारण आता शरूची उद्या स्कूल आहे, सकाळी उठून काय आवरता येणार नाही। असो तर माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा। बाय बाय।